अगं ए बाई, जरा जाण्याची नाही तर मनाची लाज ठेव. हां, मला म्हणते नाटक करत होती. हां, म्हणते अशा असा असा हातपाय वाकडे तिकडे केले, मी पण करन, नाटक करत होती. अगं थोडी लाज वाटतेस का? बहिणीस का कोण आहेस तू इतकी डेंजर? मला म्हणते नाटक करत होती, हातपाय वाकडे करून असे कुणी पण पडन. नाटक असतं का हे? होय, जरा शोभायला पाहिजे ना तुला असं बोलायला. म्हणती मला ते व्हिडिओ बघून मला हसायला येत होतं, किती नाटक करत होती. मला बोलवायचं होतं, पाणी ते तोंडावर नसं पडलं, एक मुस्कडीत मारली असती. बघा नालायक बहीण कसली. हां, हो हा नाही हो ठेव. नालायक बहीण अशी असती का? कुत्री वय. मला म्हणती मला नाटक करती, मला बोलायचं तर एक मुस्कडीत मारली असती तर बरोबर जागेवर आली असती. ले हात पाय वाकडी करत होती. हां, किती डेंजर बहिणी बघितलं ना. हसती, हसून म्हणती आणि म्हणती माझ्या तिच्या नवऱ्याचं बोलायचं काय कामी. माझ्या मामाचा मुलगा आहे तो मला बोलतोय की कंप्लेंट करू. असं त्याला बोलायला शोभतं का? जरा नीट ऐक, खोटाळ घेऊ नकोस. हां, सगळं बघतेत, खोटाळ घेऊ नकोस. तो कंप्लेंटचं नाव नाही काढलं बिचाऱ्यांनी. हां, माझ्यावर तर घेतेच खोटाळ. आता माझ्या नवऱ्यावर पण खोटाळ घ्यायला लागलीस. हां, असे खोटे आरोप करू नको माझ्या नवऱ्यावर. माझा नवरा म्हणला ते असं बोलू नको, एक तर दुश्मनी ठेवा, नाहीतर एक तर मग चांगलं व्हा बोला, असं माझा नवरा म्हणला. तू म्हणतेस ना माझा नवरा समजून सांगतो, तिचा नवरा कसा बोलतोय, चल दुसरीकडे जाऊ राहायला, चल कंप्लीट करू. दुसरीकडे राहायला जाऊ म्हणला. हो हां 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 दुसरीकडे तो म्हणला दुसरीकडे जाऊ राहायला, पण तो कंप्लेंटचं नावच काढलं नाही बिचाराने. कळालं ना. मी तर काहीच बोलले नाही. मला तर मी त्याला बोलले, हे तो मला बोलत होता की आपण दुसरीकडे राहायला जाऊ, इथं नको राहायला, लय त्रास व्हायला लागलाय. माझ्या मम्मीला पण म्हणला की इथं नाही आम्ही राहत, पिलू उडी नको खाऊ, इथं आम्ही राहत नाही, जातो तो आम्ही म्हणून. कळालं ना. कंप्लेंटचं नाव नाही काढलं तर त्याच्यावर खोटे आरोप घेऊ नको. कळालं ना. माझ्या नावावर खोटे आरोप घेऊ नकोस, आत्ताच सांगते. त्याच्यामध्ये नाव घेऊ नकोस. तो चांगलंच बोलला तुला समजून. तू म्हणते समजून सांगायचं, तर तू म्हणतो की कंप्लेंट करायचं नाव घेतलं नाही त्यांनी. सगळ्यांना माहिती कंप्लेंट करायचं त्या व्हिडिओमध्ये आहे. हां, आणि तुला सांगून सगळे समजून थकलेत. तुझ्या काय पाया पडणार का मग? मी तर मानावर तुझ्या पाया पडणार. तुला सगळे सांगून थकलेत, दादी सुद्धा सांगून थकलेत, तरी पण तू ऐका नसतो. इतकी नालायक मूर्ख बाई आहेस तू. हां, आणि म्हणते समजून सांगायचं तर म्हणतोय कंप्लीट करायला चल. हां, आणि हसती, लाज वाटत नाही, हसती. नको इज्जत म्हणती, इज्जतीचं हे नको करूच. स्वतःला आहे का इज्जत? स्वतःला इज्जत आहे का? बघ पहिलं स्वतःची इज्जत. आणि मला बोलायला लागली आणि लेकराला सांगती, लेकराला शिकवती. बघा मावनी मारलं ना, माव असं बोलली ना, माव तसं बोलली ना, लेकराला शिकवती. बघा लहान लेकर आहेत, लहानपणापासून लेकराला कशी शिकवती. उलट तिने चांगलं समजून सांगायला पाहिजे. भांडणच येते, 4 हात लांब ठेवायला पाहिजे लेकराला तिने. तर लेकराला सांगती माव अशी आहे, माव तशी आहे. बघितलं ना माव कशी बोलत होती. हां, लेकराला बोलायला होती. हां, लेकराला ती सांगती. छोटे लेकर आहेत, तिला तेवढं पण अक्कल नाही. लेकराला सांगते माऊचे माझे भांडण झाले, अशी माऊ बोलती मला, भांडती मला. बघा हाय. हा हाय हाय. तूच इज्जत नको हे करू, तुझीच इज्जत काय नाहीये नालेक बाई. आणि मला म्हणते की नाटक करते. अजून काय बोलली, इतकी नालेक बाई आहे नाही. तिला बोलायचं थोडीशी सुद्धा तिला. हा थांब पिलू थांब. तिला थोडंसं सुद्धा बोलायचं भान नाही की काय बोलायचं आणि काय नाही. उचलायची ती बाण लावायची टाळ्याला. काय बोलली मला म्हणती 2 तुंडी आहे म्हणून. 2 तुंडी मी आहे का तू आहेस? इकडनं इकडं बदलतीस, सगळ्यांना चाड लावतीस, भांडण लावतीस. काय म्हणते त्याला, भानकुदळ बाई तर आहेच. आणि भांडण लावणारी आहेस तू. भांडण लावणारी बाई आहेस, भांडण लावणारी तू. आणि मला म्हणती 2 तुंडी आहेस. तू बघ भांडण लावणारी बाई 1 नंबरची, नालायक बाई 1 नंबरची. कुत्रे म्हशी आहेस तू, म्हशी.
मस्त तोंडाचे. हा मस्त तोंडाचे. जरा कर ग आता आवाज बंद. पिलू धरे. मस्त तोंडाचे आवाज जरा बंद कर. लय झालं तुझं आता, लय ऐकून घेतलं. मोठी आहे म्हणून. आता मी बघणार नाही माग पुढं. कळालं ना? हा मला म्हणती नाटक करती, मी आले तर मुस्काडीत. वय आणि जा म्हणती. हा मला काय म्हणती, जा ना. सांगत नसत असं, डायरेक्ट जात असेल. जा चल जा. जात नाही मी, काय करायचं कर. जा. जाणारच नाही आता. तुला तेच पाहिजे होतं ना. तुला तेच पाहिजे होतं. मी कधी म्हणते फिरत आहे देऊचं. तुला तेच पाहिजे होतं ना. तुला तेच पाहिजे होतं. मी कधी म्हणते मी इथनं जाते आणि मी कधी जाते, हेच तुला पाहिजे होतं. ते व्हिडिओमध्ये बघितलंस मी जाते म्हणलं, माझा नवरा म्हणला चल, तर लगेच जा म्हणती. जा सांगायचं कशाला. आता 1-2 तारीख आली, जा लगेच रूम रिकामी कर सगळी करतो. आता तुला रूम भेटतील. मी बघितलेली 1-2 जणांना विचारलेलं, मी 2-3 जणांना विचारलेलं रूमचं. पण तुझं बघितलं ना मी ते बोलणं, तर आता रूमच नाही रिकामी करणार, इथंच राहणार. काय करायचं कर. तुला तेवढंच निमित्त पाहिजे होतं की मी रूम रिकामी करून इथनं जावाला. असली कशी काही दर्शिनेस, काय म्हणतात त्याला, काय अशी कशी आहेस. वय जा म्हणती. सांगू नको लोकांना, कशाला सांगतीस. असे सांगू जात नाहीस. डायरेक्ट रूम रिकामी करून जा. काय सांगतेस. आणि तो पण म्हणतोय ना तुझा नवरा चल 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 जा. सांगू नका आम्हाला, कोणाला सांगू नका, डायरेक्ट रिकामी करून जा. जात नाही. नाही जात. तुझ्या घरात येत नाही मी खायला. तुझ्या घरात येऊन राहत नाही मी. कळालं ना? मैस तोंडाचे, वसपटल्या तोंडाचे डुकरे. हां जाऊ दे मोठी म्हणून काय मी तुझं ऐकत बसू का. छोटी मी म्हणून काय फायदा उचलणारेस का माझा तू. हां आत्ता पण माझी तब्येत खराब आहे, पण मी असं दाखवत नाही. कळालं ना? माझं आता पण सुजा, मला मानसिक त्रास आहे, माझं डोकं दुखायला लागले तुझ्यामुळं, पण मी तुला हे दाखवत नाही मी. कळालं ना? डुकरे पिलू तर बस. दाखवत नाही मी. नको उगाच हसू लोकांचं म्हणून मी दाखवत नाही. शांत बसते. त्याचा फायदा उचलू नकोस. गप्पच बसले होते मी, म्हणून मी काल व्हिडिओ पण नव्हती टाकली. म्हणले जाऊ दे, पण तू मला व्हिडिओ काढायला भाग पाडतीस. तर आता मी परत सांगते, माझं नाव आता तू घेऊ नकोस. तू म्हणतेस ना माझं नाव नको घेऊस परत. आता तू माझं नाव घेऊ नकोस. घेतलंस ना तर बघ मग. जाऊन दे. आता लय येते तोंड दुसरं कोण असतं ना तर मी खरं 2 मुस्कळीत मारल्या असत्या. 2 मुस्कळीत सण मारल्या असत्या. काय होईन ते होईन. पण बहिणी म्हणून इज्जत ठेवते आणि तुझा हात नाही लावत आणि तुला काय बोलत नाही. काय नालेक बाईच्या नादी लागायचं या असल्या. दुसऱ्यालाच वाईट वाटलं की दुसरे म्हणले की नको रडू, असं तसं येते, काळजी घेते, आणि हे म्हणते नाटक करती. एखाद्याने असं बघितलं असं तर आले असते पळत. बहीण असते ना, काळजी इतकी असते ना, बहिणीला माया असते ना, तर आले असते पळत मला बघायला आणि म्हणले असे जाऊ दे, विसरून जाऊ. तर ही हसती व्हिडिओ काढायला लागली. हसून व्हिडिओ काढायला लागली. मग ती व्हिडिओ बरोबर मला हसायला लागले. कमाल आहे बाईची, कमाल.